नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज। सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज। वाठार किरोली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीची ताकद एकवटली। तारगाव येथे कार्यकर्त्यांचा महासंग्राम। तिन्ही उमेदवार उद्या घड्याळ चिन्हावर अर्ज भरणार। वाठार किरोली जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद निर्णायकपणे दाखवून दिली आहे। तारगाव येथे राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात आणि आक्रमक वातावरणात पार पडला। या मेळाव्यात राजकीय चित्र स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट हे वाठार जिल्हा परिषद गटासाठी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले। वाठार जिल्हा परिषद गटातील प्रमुख नेते कांतीलाल पाटील यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की उद्या राष्ट्रवादीकडून त्यांच्या पत्नी संध्या रजनी कांतीलाल भोसले पाटील यांचा जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। या घोषणेमुळे गटातील राजकारणाला वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे। याचबरोबर वाठार किरोली गणातून सौ निकिता गिरी तसेच आरवी गणातून रवींद्र पवार हे तिन्ही उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार असून सर्वजण उद्या एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले। या मेळाव्यास राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने, शहाजी क्षीरसागर, संभाजीराव गायकवाड, राहुल निकम, राजेंद्र घाडगे, विनायक भोसले यांच्यासह तारगाव, रिकिबदारवाडी, काळोशी, तारगाव स्टेशन, मोहितेवाडी, दुर्गळवाडी, नलवडेवाडी येथील आजी माजी पदाधिकारी, मान्यवर ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये दिनकर यादव, दाजीराम यादव, मोहन यादव, बाळासाहेब यादव, गोरखनाथ काळे, गोरखनाथ गोळेसर, बशीर इनामदार, अक्षय नलवडे, प्रकाश नलवडे, मोहन नलवडे, भगवान उबाळे, राजू पाटील, जगन्नाथ नलवडे, पंढरीनाथ यादव, किसनराव आढाव, दादासो नलवडे, दत्ता आढाव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावत राष्ट्रवादीची एकजूट आणि ताकद अधोरेखित केली। वाठार किरोली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसची ही एकजूट विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे।